नमस्कार. अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण कवयित्री इंदिरा संत यांच्या गर्भरेशीम या काव्यसंग्रहातून अडाणी ही कविता पाहणार आहोत. खरं तर या कवितेमध्ये कवयित्रीने स्त्रियांना आपल्या व्यक्तित्वाची ओळख करून देताना त्यांच्या मनामध्ये जे काही विचार आले ते मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग पाहूया कवयित्री इंदिरा संत यांची अडाणी ही कविता. सहज ऐटबाजपणे पदर कसा लपेटून घ्यावा. सहज ऐटबाजपणे पदर कसा लपेटून घ्यावा. चालताना उजवे कोपर किंचित तिरकस ठेवून लईत गोडवा कसा भरावा. सहज ऐटबाजपणे पदर कसा लपेटून घ्यावा. चालताना उजवे कोपर किंचित तिरकस ठेवून लईत गोडवा कसा भरावा. रुसता हसून मान कशी तिरकी करावी. रुसता हसून मान कशी तिरकी करावी. हसता रुसून पापणी कशी फुगवावी. रुसता हसून मान कशी तिरकी करावी आणि हसता रुसून पापणी कशी फुगवावी. हे सगळे सगळ्या जणींनी तुझ्यापासून शिकावे. हे सगळे सगळ्या जणींनी तुझ्यापासून शिकावे इतकी तू देखणी. हे सगळे सगळ्या जणींनी तुझ्यापासून शिकावी इतकी तू देखणी. पण बघ अजून तुला घड्याळ कसे ते समजत नाही. पण बघ अजून तुला घड्याळ कसे ते समजत नाही. अजून तुला बोलता कसे ते येत नाही. अगदी सोप्या प्रश्नांचे अगदी सोपे उत्तर तेही कसे ते तुला देता येत नाही. आता खरं तर आपल्या पितृसत्ताक समाज पद्धतीमध्ये आजही बऱ्याच स्त्रियांची अशीच अवस्था आहे किंवा स्त्रिया स्वतःहूनच एखाद्या गोष्टी किंवा एखाद्या जबाबदाऱ्या पेलण्याची त्यांना सवयच नाही किंवा ती पेलण्याची जबाबदारी त्या स्वीकारतच नाही. म्हणून बऱ्याच स्त्रियांची अशी अवस्था झालेली आहे. हेच कवयित्रीनं आपल्या या कवितेमध्ये मांडलेले. ती बघा कशी म्हणते. पण बघ अजून तुला घड्याळ कसे ते समजत नाही. किती काळ लोटलाय पण स्त्रीचं अस्तित्व अजूनही जाणवलेलं नाही. म्हणून कवयित्री म्हणते पण बघ अजून तुला घड्याळ कसे ते समजत नाही. अजून तुला बोलता कसे ते येत नाही. बऱ्याचदा घरातले अनेक निर्णय घेतले जातात त्यावेळी स्त्रियांना विचारलं देखील जात नाही. त्यावेळी स्त्रिया अजूनही घरामध्ये आपलं मत देखील मांडू शकत नाही किंवा मत मांडण्याचं धाडसही करत नाही. अशी अवस्था आजही आपल्या समाजामध्ये आहे. म्हणून कवयित्री म्हणते पण बघ अजून तुला घड्याळ कसे ते समजत नाही. अजून तुला बोलता कसे ते येत नाही. अगदी सोप्या प्रश्नाचे अगदी सोपे उत्तर तेही कसे ते तुला देता येत नाही. अशी अवस्था बऱ्याच जणींची आजही आहे. हे सगळे तुला कोणीतरी शिकवायला हवे. आणि हेच कवयित्री सांगते की हे सगळे तुला कोणीतरी शिकवायला हवे इतकी तू अडाणी आहेस. हे सगळे तुला कोणीतरी शिकवायला हवे इतकी तू अडाणी आहेस. अशा प्रकारे आजची ही कविता अडाणी तुमच्यासाठी. तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगात. तोपर्यंत धन्यवाद.